नमस्कार 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 मंडळी. सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर विवाह किंवा लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक असा अनमोल ठेवा, अनमोल क्षण आहे की ज्याच्यावर आपण पूर्ण आयुष्य आपलं घालवत असतो. पण विवाहापूर्वीचा अत्यंत महत्त्वाचा विधी किंवा सोहळा म्हणजे साखरपुडा, अर्थात साक्षगंध किंवा रिंग सेरेमनी. तर असा हा जो साखरपुडा समारंभ आहे तर तो वेगवेगळ्या पद्धतीने पार पाडला जायचा. आता पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की वर आणि वधू लग्नापर्यंत एकमेकांचे चेहरे सुद्धा पाहत नव्हते आणि त्यांची घरची जी जुनी जाणती मंडळी होती तीच लग्न ठरवायची. पण आता काळ बदललाय, वेळ बदललाय आणि विचारसरणी देखील बदलली आहे. त्यामुळे आजकाल कसं होतं, मुलगा आणि मुलगी आपला जोडीदार आधीच निश्चित करतात आणि त्यानंतर मग त्यांचं जर पटत असेल तर मग ते लग्नापर्यंत त्यांची बोलणी जाते. पण लग्न करण्याआधी जो महत्त्वाचा विधी आहे तो म्हणजे साखरपुडा. तर साखरपुडा अत्यंत पारंपरिक पद्धतीने कधी कधी पार पाडला जातो किंवा आत्ता कसं झालंय, आधुनिकता आणि पारंपरिक यांचा अनोखा मिलाफ असून हा साखरपुडा समारंभ पार पाडला जातो. कधी कधी वधूच्या घरी वर मुलगा जातो आणि तिथे ते संपूर्ण विधियुक्त संपूर्ण जो सोहळा आहे तो पार पडतो. पण आत्ता कसं झालंय की काही एक सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी संपूर्ण सजावट, छानपैकी सजावट करून मंडप वगैरे डेकोरेट व्यवस्थित करून एकदम वेगळा लुक तिथे येतो आणि तिथे मग ते साखरपुडा समारंभ पार पडत असतो. तर असाच एक सुंदर आणि आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीचा अनोखा मिलाप असणारा साखरपुडा आज आपण पाहणार आहोत. गौरी आणि हेमंत यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. तो मालगुणच्या सागर दर्शन वेडिंग डेस्टिनेशन ठिकाण आहे तर तिथे पार पडला. अगदी भव्य दिव्य सोहळा आपण म्हणू शकतो, समारंभ म्हणू शकतो. अगदी डोळ्याचे पारणं फेडणारा हा समारंभ आहे. एक वेगवेगळ्या जी थोडीशी वेगळी कन्सेप्ट वापरली गेली तर तो व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून बघूया. तर सागर दर्शन बीच रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत आपण. कार पार्किंगची, बाईक पार्किंगची अशी व्यवस्था केलेली आहे आणि त्या बाजूला तिथे छोटासा स्टेज आहे जिथे फोटो सेशन चालू होतं. आणि आमचे मित्र स्वप्नेश राजवाडकर आणि इथे वधूचे भाऊ पंकज परकर. इकडून असेल, इकडून. आणि आपले मित्रमंडळापैकी सचिन आणि सचिनची वाईफ देखील इथे आलेली आहे. छानपैकी गेट पण आहे आणि थेट आपण आता जातोय समुद्रावर. अगदी समुद्र किनाऱ्यावर स्टेजची व्यवस्था आहे. हो मंडळी, सॉरी आता आपण कुठे आलो होतो, मंडपात नेमके पोचलो. म्हणजे आपल्या मित्रमंडळी सहित आपण मंडपात पोचलो आणि एवढे तुम्ही औत्सुक्याने व्हिडिओ पाहताय पण मी तुम्हाला मध्येच थांबवलं, त्याबद्दल क्षमा. पण कारण देखील तसंच आहे. आपण जेव्हा मंडपात पोचलो तेव्हा कोकणातील थंडगार पेय म्हणजे कोकम सरबत यांनी सगळ्यांचं स्वागत केलं जात होतं आणि सगळेजण कोकम सरबताचा यथेच्छपणे आस्वाद घेत होते. आणखीन मी सुरुवातीला म्हणालो नाही का की महत्त्वाचा कन्सेप्ट तो तुम्हाला सांगायचा राहून गेला, म्हणून मी तुमच्या पुन्हा भेटीला आलो. तर वधू पक्षाकडील मंडळी आणि वर पक्षाकडील मंडळी येणाऱ्या त्यांच्या पाहुण्यांचं अगदी आत्मीयतेने स्वागत करतच होते. पण आणखीन एक अनोखी गोष्ट मला पाहायला मिळाली ती म्हणजे येणाऱ्या जे मंडळी येणार आहेत त्यांचं आदरातिथ्य आणि अतिथी सत्कार हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं जात होतं. ते म्हणजे तिथे थंडगार गोळा, चटपटीत भेळ आणि बाजूलाच थंडगार नारळ पाणी. अर्थातच हे सगळं येणाऱ्या मंडळींसाठीच होतं आणि येणारी मंडळी देखील त्याचा यथेच्छपणे आणि मनमुरादपणे आस्वाद घेत होती. काही जण गोळ्यावर ताव मारत होते, तर काही जण चटकदार भेळीचा आनंद घेत होते, तर काही जण
शहाळ पाणी पिण्यात मग्न होते. तर काही जण हे ज्या 3 स्टॉल होते त्या तिन्ही स्टॉलला अगदी आत्मीयतेने भेट देत होते. आणि अर्थातच आपण देखील तिन्ही स्टॉलला भेट दिली ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्हाला खरं सांगू का मंडळी, हा थोडासा वेगळा कन्सेप्ट आपल्या ग्रामीण भागात मी तरी प्रथम पाहिला आणि अत्यंत सुंदर पद्धतीने हा सगळा कन्सेप्ट राबवला जात होता. येणारी मंडळी अगदी यथेच्छपणे या सगळ्यांवर एक सगळ्यांचा आस्वाद घेत होती. ते बघूया. तर साखरपुडा समारंभाला जी मंडळी आली होती तर ती गोळा असेल, नारळ पाणी, भेळ यांचा मनमुरादपणे आनंद घेत होती. अशातच आपल्या शेखर काकांनी साखरपुड्याच्या विधीला सुरुवात केली. सगळ्या मंडळींसाठी आसन व्यवस्था केली होती. सगळी मंडळी बसून हा समारंभ अगदी आत्मीयतेने पाहत होती. अशातच वडा आणि चटणीचं वाटप होत होतं. अगदी सुंदर चव होती, कारण आपण देखील ती चव चाकली नंतर. पण असा चटणी वडा वाटप होत होतं आणि एकीकडे आपले विधी पार पडत होते. महागणपती स्थावरकी समर्पयामि महागणपती नैवेद्यार्थे यजमुत्पन्नवा यजमुत्पन्नवा नारिकेलखण्डयुक्त गुडखण्ड खाद्य नैवेद्यं समर्पयामि सत्यदेव सर्वाधिकायक विघ्नेशं महत्कारं पार्वती बुद्धिरप्रियं विनायकं देवमवजन महागणपती गणपतिदेवः खाली बसू का? याचा फेस घेऊया का? ते फेसला ब्रह्मणेत्वा उत्तरा पोषणं समर्पयामि हस्तमुखात् कक्षान्नं समर्पयामि. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शची इंद्र देवता महादेवः मंत्राक्षतां समर्पयामि. मंत्राक्षतां समर्पयामि नमस्करोमि. मनामध्ये उदक सोडायचं. अनेन कृतपूजनेन सकला ऋतुरातः शची इंद्र देवता प्रियंताम्.
केशवाय सुतनंद महानवप्रतिप्रदाय येता प्रणतात्मतामो यादेक सर्वोत्तेश मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः थोडीशी असेल तुम्ही अशी बाजूला लाव लावायचं काम करून जवळ गेलाय हे भरव अच्छा ही तू पण अंगठी काढून दे ना अंगठी घ्या हां
तर विवाह म्हणजे समाजाने घालून दिलेले पवित्र बंधन आहे, ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी फक्त एकत्र येत नाहीत, तर दोन्हीकडचे म्हणजे वधूकडचे आणि वराकडचे दोन्ही कुटुंब एकत्र येतात आणि तिथे विचारांची देवाणघेवाण होते. अर्थातच विवाहापूर्वीचा जो महत्त्वाचा आणि पवित्र जो समारंभ आहे तो म्हणजे साखरपुडा. साखरपुडा का म्हणतात, तर हा सगळा सोहळा झाल्यानंतर साखर वाटली जाते म्हणून त्याला साखरपुडा म्हणतात. किंवा गोडधोडाचे पदार्थांची देवाणघेवाण होत असते, जेणेकरून दोन्ही कुटुंबाचे तोंड गोड होईल आणि जे भावी नवरा नवरी आहेत किंवा भावी वधूवर आहेत त्यांचं आयुष्य देखील तेवढंच गोड होईल. तर असा होता हा आपला साखरपुड्याचा समारंभ. आपापल्या पद्धतीने साखरपुडा समारंभ पार पाडत असतात. आधुनिकतेने असेल, पारंपरिकतेने असेल, पण आधुनिकतेबरोबरच पारंपरिकता पाहिजेच. आपण कितीही पुढारलो तरी ज्या पूर्वीच्या गोष्टी आहेत किंवा पारंपरिक गोष्टी आहेत त्यांना आपण टाळलं नाही पाहिजे, कारण त्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण पाहत असतो की आपले हे जे साखरपुडा असतील किंवा वेगवेगळे समारंभ असतील, अगदी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पार पाडत असतात. तसाच हा साखरपुडा समारंभ अगदी पारंपरिक पद्धत आणि आधुनिक पद्धत यानुसार पार पडला. तर दोन्हीकडच्या मंडळींनी भावी वधूवराला आशीर्वाद दिले, अर्थातच गौरी आणि हेमंतला याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. जेव्हा हा संपूर्ण समारंभ पार पडला म्हणजे वधू आणि वराने एकमेकांच्या बोटात अंगठी घातली, त्यानंतर मग ते थोडंसं चेंज करून आले आणि त्यानंतर मग फोटो सेशन असेल किंवा स्टेजवर प्रत्येकाने म्हणजे आलेल्या मंडळींनी त्यांना शुभाशीर्वाद दिले आणि घरी मार्गस्थ झाले. आणखीन एक वाकडण्याजोगी गोष्ट म्हणजे टॉल जे होते तर ते स्थानिकांचे होते, म्हणजे इथे स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं होतं. मी स्पेशली वधूकडील मंडळी असतील किंवा वराकडील मंडळी असतील त्यांना दोघांना खरंच एक स्पेशली थँक्स म्हणतो, कारण त्यांनी स्थानिकांना तिथे प्राधान्य दिलं. आणि एक आपण हे मेट्रो सिटीत पाहत असतो, पुण्या मुंबईसारख्या किंवा आणखीन दुसऱ्या मेट्रो सिटीत आपण पाहत असतो असे मोठमोठे समारंभ आयोजित केले जातात, त्यात ह्या गोष्टी नॉर्मल आहेत. पण गावासारख्या ठिकाणी ह्या अशा गोष्टी असणं म्हणजेच एक दुग्ध शर्करा योग आपण म्हणू शकतो. त्यासाठी आपण दोघांकडील कुटुंबांना एक विशेष धन्यवाद देतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सागर दर्शन बीच रिसॉर्ट जे वेडिंग डेस्टिनेशन आहे ते अत्यंत सुंदर ठिकाणी आहे. म्हणजे तुमचा एक पाय प्रॉपर्टीत तर दुसरा पाय बीचवर. आता जे मंडप जो आपण पाहिला तर तो संपूर्णपणे बीचवर होता आणि आसन व्यवस्था देखील तेवढीच सुंदर होती. प्रत्येकाने याचा अगदी खरंच दिलखुलास आणि मनमुरादपणे आनंद लुटला, कारण तो जो व्ह्यू आहे तो एकदम कमालीचा व्ह्यू आहे की ती जी प्रॉपर्टी आहे ती एकदम कमालीची प्रॉपर्टी आहे. नाईट व्ह्यू तर एकदम झकास दिसतो. आपण 4:30 वाजता गेलो होतो, पण जशी जशी संध्याकाळ झाली 7-7:30च्या दरम्यान जी विद्युत रोषणाई केली गेली होती तर ती खरंच डोळ्याची पारणं फेडणारी होती. आणि त्यातच फटाक्यांची आतिषबाजी, एक थोडंसं वेगळं वातावरणाची निर्मिती तिथे नक्कीच झाली. जर तुम्हाला पार्टी समारंभ किंवा वाढदिवसाचा एक छोटा समारंभ असेल किंवा साखरपुडा समारंभ असेल किंवा विवाहाचा सोहळा जर पार पाडायचा असेल तर सागर दर्शन बीच रिसॉर्ट अगदी उत्तम ठिकाण आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे. त्यांचे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे. नक्कीच जर तुम्हाला कधी संधी आली तर तिथे नक्कीच अशा कार्यक्रमांची रूपरेषा आखली जाते, अगदी योग्य पद्धतीने आखली जाते आणि एक वेगळं वातावरण तिथे नक्कीच तयार होत असतं. तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून गौरी आणि हेमंत यांना भावी आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि आपण आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेऊया. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.